गुड मॉर्निंग. आज सकाळी उपम्याचा मेनू होता, बेत होता आणि दुपारी आम्ही लंचसाठी मिसळपावचा बेत केला होता. तर मिसळ तर्रीवाली कशी करायची हे आपण बघून घेऊया. तेल घेतलं आहे, तेलामध्ये जिरं, कढीपत्ता आणि कांदा घेतला आहे. 2 ते 3 कांदे मी बारीक चिरून घेतले. ते छानपैकी आपल्याला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचे आहेत. कांदे परतून झाले, मऊ झाले की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. सोबतच मी अबीरसाठी मखाणे भाजत होते. मखाण्यामध्ये मी मीठ, धणाजिरं पावडर आणि थोडंसं बटर हे घालून मी मखाणे एकदम खुसखुशीत भाजून घेतले होते त्याला टिफिनसाठी. कांदा गरम झाला, कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 2 ते 3 गावठी टोमॅटोंची पेस्ट घालायची आहे आणि सोबतच आपले घरचे बेसिक मसाले. मी मिसळसाठी कुठला वेगळा मसाला वापरत नाही, बेसिक मसालेच वापरते. लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणे जिरे पावडर, हळद आणि या मसाल्याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यामुळे मी झाकण ठेवलं होतं आणि तेल सुटलं मसाल्याला, फोडणीला की आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मोड आलेली मसाल्यामध्ये मिक्स करायची. मटकी आणि मसाला व्यवस्थितपणे एकजीव झाला पाहिजे, व्यवस्थितपणे मिक्स झाला पाहिजे, म्हणून मटकी चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला झाकणावर पाणी ठेवून मटकी शिजू द्यायची आहे छानपैकी. मटकी मऊ झाली आणि शिजून आली की मिसळ एकदम छान होते, नाहीतर असा कच्चट स्मेल किंवा फ्लेवर येतो. बघा तेल किती साईडने छान सुटलं आहे. तर आपल्याला मिसळ बनवायला गरम पाणीच यूज करायचं आहे. मी गरम पाण्याचा वापर करते आहे कारण आपल्याला एकदम छान तरी हवी आहे मिसळसाठी. त्यामुळे मग 2 ते 3 जसं आपल्याला पातळ पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला गरम पाणी यूज करायचं आहे. मिसळसाठी बटाटा वडा आपण घेतो खायला सोबत, परत ते फरसाण घेतो, त्यामुळे ते सगळं एकदम टाकलं कांदा वगैरे की मिसळ एकदम घट्ट होते. त्यामुळे मिसळ जरा पातळच ठेवायची आहे. अशा प्रकारे आपली तरीवाली मिसळ रेडी झाली आहे. किती छान तरी आली आहे. घरगुती पद्धतीची मिसळ सगळेच जण करत असतील, पण ही माझी पद्धत आहे. आम्ही अशा प्रकारे मिसळ बनवतो. आणि मी जिलेबी आणि बटाटा वडा बाहेरून आणला होता, कोशिंबीर बनवलेली, फरसाण आहे, कांदा लिंबू आहे. अशा प्रकारे आमचा सॅटर्डेचा लंच झाला रेडी. ओके, बाय.